नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। शहराला समान पाणी पुरवठा, कात्रज कोंढवा रस्त्याचं विस्तारीकरण, बेकायदेशीर बांधकामे आणि प्लॉटिंग, महावितरण कोंढवा कार्यालयाचं विभाजन, उड्डाणपुलास धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव देण्यासह स्वतंत्र महानगरपालिकेचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला। त्यावर संबंधितांनी सकारात्मकता दर्शवली असून आठवड्याभरात सभापती महोदयांच्या दालनात बैठक लावण्यात आली आहे। त्यामुळे येत्या काळात हे सर्व मुद्दे मार्गी लागतील अशी माहिती विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे। नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी योगेश अण्णा टिळेकर यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला। प्रसंगी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्राध्यापक सचिन जायभाये, भूषण नाहाटा, बाळासाहेब घुले आदी उपस्थित होते। योगेश अण्णा टिळेकर म्हणाले, विधान परिषद सदस्य म्हणून मला अर्थसंकल्पीय अधिवेशनात 32 तारांकित प्रश्न, 11 लक्षवेधी, 9 औचित्याचे मुद्दे आणि 7 विशेष उल्लेख करण्याची संधी मिळाली। कामगार विभागाच्या विधेयकावर मत मांडता आले। पुण्यातील पाण्याचा प्रश्न, बेकायदेशीर आणि अनधिकृत प्लॉटिंग आणि कोंढव्यात अनधिकृत इमारतीत सुरू असलेली शाळा या लक्षवेधींना मंत्री महोदयांनी उत्तर देऊन यावर तातडीने मार्ग काढण्याचे आश्वासन दिलं। कात्रज कोंढवा रस्त्यासाठी 280 कोटींचा निधी आला, मात्र त्याचं काम अद्यापही सुरू झालं नाही, याकडे लक्ष वेधलं। पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकीकरण वाढत असून त्याचा ताण महानगरपालिका प्रशासनावर पडत आहे। परिणामी मूलभूत सोयी-सुविधा पुरवण्यामध्ये अडचणी येत आहेत। उपनगरांमधील नागरिक कर भरत असूनही त्यांना विकास कामांचा लाभ मिळत नाही, ही बाब लक्षात घेऊन स्वतंत्र महानगरपालिका तयार होणं गरजेचं आहे। याबाबत मुख्यमंत्र्यांशी संवाद सुरू आहे, लवकरच यावर निर्णय होईल। शहरात बकालपणा वाढतो आहे, व्यापाऱ्यांकडून विकासकांकडून बांधकामे सुरू आहेत, ते थांबवण्यासाठी महसूल मंत्र्यांशी चर्चा झाली आहे असं ते म्हणाले। योगेश अण्णा टिळेकर म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवना शेजारील जागेत कर्करोग रुग्णालय उभारावे आणि त्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव द्यावं किंवा त्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक उभारावं अशी आमची मागणी आहे। ही जागा खासगी विकासाला देता कामा नये। तसेच संगमेश्वर येथे होत असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाप्रमाणे धर्मवीर गडावरही स्मारक व्हावे अशी भूमिका मांडली। भारतीय संविधानाला 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्तानं सभागृहात संविधानावर भाषण करण्याची संधी मिळाली। संत सावतामाळी यांच्या अरण सोलापूर येथील तीर्थक्षेत्र विकासासाठी 100 कोटी मिळावेत आणि त्याला अ दर्जा मिळावा अशी मागणी केली आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।